विजयानंतर एक विधान केलं, मोठं विधान म्हणायला हरकत नाही, की तुम्हाला विरोधकांच्या स्टेजवरून भरपूर मदत झाली. मग नक्की मदत ती कुठून होती, ते कोण काय होतं? असतं राजकारणात आहे ना, तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे कोण कोणावर नाराज आहे. तुमच्या समोरच्या विरोधी उमेदवारांना नाराज तुम्हाला सर्च करता आले ना. कर्जत जामखेडमधून मदत झाली म्हणायचं का? नाही, मी त्यांचा विषय नाही. तुम्हाला सगळ्याच लोकांनी मदत केली, कोणाकोणी नाव सांगू. तुम्हाला बरोबर आहे ना, तुमचे माझे, तुम्ही माझ्या विरोधात निवडणूक लढविताना तुमच्यावर नाराज कोण आहे हे सर्च करून आहे ना बरोबर टिपायचे असतात. आणि त्यांना आपल्या स्टेजवर घेऊन हिंडायचे मानसिकता नाही ठेवायची आणि त्यांना ओपन नाही होऊन द्यायचे. पण त्यांना गप जरी राहायला सांगितलं ना तरी ती मदत असते. अशी केली ना मदत की एवढी सोपी लढाई होती का? महासमुद्र होता ते, महासागर म्हणतात ना, महासागरात कोणाला पोहता येतं का? मोठ्या हिमालय पर्वताला कोणाला धडक देता येते का? तसंच होतं ना, राही का नाही साहेब? बरोबर ना, तुम्हाला माहिती. त्या विरोधात लढलो राव माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता. ह्या थोड्या थोड्या टिप्स हे सगळं ग्राउंड लेवलचं मला माहिती असल्यामुळं माझा काय बापदादा आमदार खासदार आहे, मी डायरेक्ट आमदार केलं उभं राहायचं सुद्धा जुळला नसता खटका. मला हे माणसं वाचता येतात ना. म्हणजे तुम्हाला जे मगाशी सांगितलं ना, तुम्ही सुद्धा बसलेले आहेत ना, मी तुमच्या मनात कोणाकोणाचे काय मी सांगू शकतो. हां हां हे सगळं सर्च करता येतं. हां आता तुमच्या मनात काय मी सांगू का? तुम्हाला माझ्याकडून राजकारणातल्या नगर जिल्ह्यातल्या काही गोष्टी वधून घ्यायच्यात. म्हणजे ज्या मी विधान केलं का मला विरोधी स्टेजवरून मला मदत झाली. मला तुम्हाला नाव ऐकायचे मला माहिती आहे ना, पण मी सांगू शकत नाही ना, तुमच्या पुढला आहे ना मी. माझं झालं एक आत्ताची निवडणूक माझं भागलं थोडक्यात. पण त्या बिचाऱ्यांचं माझ्यामुळं राजकीय कारकीर्द नाही संपली पाहिजे. ते पक्ष कसा आहे लगेच त्यांच्या निलंबन करीन ना का हो. माझ्याबरोबर कालच मला एका भाजपच्या नगरसेवकाचा फोन आला. त्याला आलं तुला मी आनंदाच्या भरात तू निवडून आला म्हणून तुला उचलून घेतलं. मला डायरेक्ट नोटीस आलंय म्हणले तो कारण दाखवा म्हणून. म्हणलं मी उद्या येतो, मग कारण कसं दाखवायचं तुला मी जरा ड्राफ्ट तयार करून देतो. पण मग शिवसेना का सोडली? शिवसेना 2000 म्हणजे हेच ना, लोकांना वाटलं स्पर्धक आहे. म्हणजे आता मी खासदार कसं झालो स्पर्धक म्हणूनच झालो ना. ज्यावेळेस 19च्या आधी मी जिल्हा परिषदेला 17ला निवडून आलो.